जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरे सुत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास कसा असावा। प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे साधना ही करतच असतो। प्रत्येकांना हवा असतो सुख, समाधान, वैभव आणि आनंद। त्याच्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं, परीनं, जसं जे जे शक्य आहे ते आपण करत असतो। कुणी साधना करतो, कुणी भक्ती करतो, कुणी अध्यात्म, ग्रंथ पारायण, ज्ञान, सप्ताह, वाचन क्रिया, कर्मशुद्ध, हे सगळे मार्ग एका ठिकाणी जाणारे असतात। खूप काही करतो आणि जेव्हा आपण साधनेला बसतो, काही क्षणामध्ये, काही क्षण सुद्धा जाऊ शकत नाही, आपण थोडेसे डोळे मिटले की आपल्या समोर एक यादी येते, आपल्याला काय काय हवं, आपल्याला काय अपेक्षित आहे। त्याच्यामुळं साधनेतनं लागलेलं, गुंतलेलं मन निगेटिव्हमध्ये गुंतून जातो। त्या निगेटिव्हमध्ये गुंतल्यानंतर आपला मूळ हेतू, मूळ उद्देश हा बाजूलाच पडतो आणि दुसराच विषय डोक्यात येतो। आणि ते विषय जसं एखाद्या बालकाने चिंगम चघळावं किंवा एखाद्या घोड्याला रतीब दिल्यानंतर ते जसं चघळत बसतं, तसं ते विषय आपण चघळत राहतो। कालांतराने आपल्या लक्षात येतं आणि कुठे आपण ओढून ताणून थोडंसं आपण मार्गावर येण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत वेळ गेलेला असतो। जी अनावश्यक साधना आपण करतो, जी आवश्यकता नाही ज्या गोष्टीची, अशी साधना आपण करतो, काही दिवस, काही महिने, काही वर्ष असे सहज निघून जातात आयुष्यातले। आणि मग थोडंसं आपल्या लक्षात येतं, मग आपण खूप काही केलं, धर्म केला,
दानधर्म केला, पूजा अर्चा केलं, मग आपल्या पदरात काहीच नाही पडलं, अशी मनाची भावना होते. आपण मनापर्यंतच थांबतो, पुढे प्रवास करत नाही. मग डोक्यात निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार, मग आमचे मन इच्छा पूर्ण झालं नाही, मनोकामना पूर्ण झाली नाही, मग धर्माला नावं ठेवायचं, त्या देवाला नावं ठेवायचं. अशा गोष्टी आपल्या आयुष्यात जीवनामध्ये घडत असतात. पण जेव्हा आपण साधनेला बसलो तेव्हा तुम्ही मनाला दोष दिला नाही. मन जसं सांगल तसं विषय चघळत राहिलात, चिंगमासारखं, तंबाखूसारखं चघळत राहिलात, त्यावेळेसच लक्षात आलं पाहिजे आपण चुकीच्या मार्गाने प्रवास करतो. हे कळत नाही, आपला प्रवास चुकीच्या मार्गाने चाललाय, कुठेतरी वाहत चाललो आपण. मनावर नियंत्रण आपण मिळवलेलं नाहीये. मग आयुष्यभर आपण हरत राहतो, आपले अंगवळणी पडलेला असतो. हरणं हा एक आपला व्यवसाय आणि धंदा होऊन जातो. यदा कदाचित त्यातनंही 10-20% लोक सुधारले, मनावर नियंत्रण मिळवले, सतसद विवेक बुद्धीनं विचार करून सारासार सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने, आईवडिलांच्या पुण्याईनं ईश्वराच्या पहिल्या टप्प्यात पोचलो, तर आपल्याला वाटतं की आपण योग्य मार्गाने प्रवास करत आहोत. नाहीतर आयुष्यभर हरणं, यदा कदाचित 10-20% जिंकले, हजारातले 100 माणसं ह्या साधनेच्या मार्गावर आहेत. तुम्हाला दिसतंय, माव दिसतंय, खूप मोठा प्रजा दिसते, पण मूळ हेतूपासून ते लांब गेलेले असतात, मूळ उद्देशापासून लांब गेलेले असतात. त्यांना मूळ मार्गावर यायला थोडंसं उशीर लागतं. एकदा नारद मुनी प्रवास करत होते. महाभारतातील नारद मुनी माहीत असेल आपल्या सगळ्यांना, सगळ्यांचे परिचयाचे. आपल्या हृदयस्थानी एक नारद मुनी बसलेला आहे. तो नारद मुनी प्रवास करता करता पाताळात गेला, आणि पाताळात गेल्यानंतर एक असुरांचा राजा, सुरांचा नाही, वाईट विचाराचा मालक, स्पष्ट स्वच्छ भाषेत तो आपल्या हृदयस्थानीचा आहे, शेजारी बसलाय. वाईट विचाराच्या मालकाकडे गेला. नारद मुनीने विचारलं, तुम्ही सतत का हरत राहताय? सतत हरतच राहताय, तुम्ही कधी तुमच्या अंगावर गुलाल पडलेलं मी पाहिलं नाही. बघा, तुमची कहाणी ही माझी नाही आहे, हे तुमची कहाणी आहे. तेव्हा नारद मुनीला तो असुर म्हणाला, उन्मत्त झालेलं मन म्हणालं. उन्मत्त झालेलं, उन्नत मन वेगळं आणि उन्मत्त वेगळं. रावणाची भक्ती ही उन्मत्त, उत्मात, आणि हनुमानाची भक्ती ही उन्नत. दोन्हीतला फरक सांगितला. दास भक्ती, दास्य भक्ती. प्रभू रामचंद्राचं चरण कधी सोडलं नाही, ती उन्नत भक्ती. आणि रावणाची भक्ती उन्मत्त भक्ती. दोन्ही भक्ती तुमच्या समोर ठेवलेला आहे. तुम्ही कुठल्या मार्गाने प्रवास करताय त्यांनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावा, आपल्या मनाला विचारावं. तेव्हा तो
असुर म्हणाला, जोपर्यंत माझ्याकडे 2 मित्र आहेत, जोपर्यंत माझ्याकडे 2 मित्र आहेत तोपर्यंत मी जिंकणार नाही. न जिंकणं सुद्धा एक प्रकारचं रेकॉर्ड आहे. न जिंकणं सुद्धा एक प्रकारचं रेकॉर्ड आहे, इतिहास आहे. नारद मुनींनी विचारलं, बाबा रे तुझे 2 मित्राचे नावं सांग. तेव्हा तो भक्तीला जेव्हा मी बसतो, असुर म्हणाला, जेव्हा मी भक्तीला बसतो त्यावेळेस माझे मित्र माझ्या जवळ येतात, मला सल्ला देतात, माझी स्तुती करतात, मला उन्मत्त व्हायला लावतात, मस्तीत प्रमाद करायला लावतात. ते माझे मित्र म्हणजे आळस आणि प्रमाद. आळस, जेव्हा आपण भक्तीला बसतो, साधनेला बसतो, पूजाला बसतो, आपल्या देवाऱ्यापुढे बसतो, तुमचा मित्र तुमच्या जवळ येतो, तो म्हणजे आळस. येतो का नाही? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावा, आत्म्याला विचारावं, मनाला विचारू नका. मन खरं म्हणल. मन हा नालायक आहे. आळस आणि प्रमाद. प्रमाद मध्ये रावणाची भक्ती प्रमाद प्रमाणे झाला, अहंकारात झाला, गर्वात झाला, मत्स्य झाला. जर तुम्ही अशी भक्ती करायला लागलात, साधना करत असताना, उपासना करत असताना, धर्म करत असताना जर तुमचे हे 2 मित्र भेटले तर तुमचा सुद्धा एक रेकॉर्ड होईल, गिनीज बुकामध्ये नोंद होईल, सतत हारण्याची. सतत हारण्याची नोंद गिनीज बुकामध्ये नोंद होईल. आपल्याला अशी भक्ती हवी. देवावरची निष्ठा इथं प्राप्त होत नाही. देवावरची निष्ठा कधीही प्राप्त होत नाही. तुमचे जोपर्यंत आळस आणि प्रमाद हे मित्र आहेत, अहंकार, तोपर्यंत तुमची प्रगती कदापि होणार नाही. तुम्ही कितीही दानधर्म करा, कितीही पुण्यकर्म करा, कितीही फ्लॅक्स बोर्ड लावा, कितीही तुम्ही संपूर्ण संपत्ती जरी दिली तर देतानाची भावना कुठली होती याच्यावर काही सगळं अवलंबून आहे. तुमच्या मनातला भाव कुठला होता याच्यावर काही सगळं अवलंबून आहे. म्हणून भक्ती करत असताना तुम्हाला खूप गुप्तातलं गुप्त सांगतो मी, नाजूकातलं नाजूक सांगून टाकतो. जेव्हा आपण भक्तीला बसतो त्यावेळेस मात्र आपण सावधरीतीनं बसलं पाहिजे, स्वतःला सावरलं पाहिजे. स्वतःच्या इंद्रियावर, स्वतःच्या मनावर ताबा मिळवलं पाहिजे. अरे जो स्वतःवर ताबा मिळवत नाही तो इतरावर काय मिळवू शकतो? साधना करत असताना स्वतःवर जेव्हा आपण नियंत्रण मिळवतो तेव्हा हा प्रमाद आणि आळस बाजूला जातो, तोपर्यंत जाणार नाही. स्वतःचे तत्व, स्वतःचे विचार, स्वतःचा आचार, स्वतःचे संस्कार आणि सत्य ह्याची संगत करावं लागतो. ह्याची संगत केलं तर आपलं नियंत्रण आपल्यावर मिळेल. एकदा संत कबीर आपण ऐकून असाल. संत कबीर महाभारतातले उद्धव त्यांचे ते अवतार. जेव्हा ते साधना करायचे त्यांची साधना म्हणजे कर्मकांड असायचा. कर्मातनं स्वतःच्या वर नियंत्रण मिळवून ते कर्म करायचे, शुद्ध कर्म. स्वतःच्या विचाराशी तडजोड कधी करणार नाही, प्रताडणा कधी करणार नाही. दुसऱ्याचं शिकणं नाही, स्वतःचं सोडणं नाही. या पद्धतीनं त्यांची साधना होती. कुठल्या धर्मावर टीका करणं नाही,
कुठल्या साधनेवर नावं ठेवणं नाही. आपण जे करतो ते योग्य आहे अशा पद्धतीनं साधना करत असताना त्यावेळेस सुद्धा थोतांड साधू होते. त्या थोतांड साधूने त्यावेळेसच्या प्रचलित राजांना निरोप दिला. त्यांनी त्यावेळेसच्या बादशहांना सांगितला की संत कबीर हे चुकीच्या मार्गाने धर्म प्रसार आणि प्रचार करतात. असं निरोप दिल्यानंतर बादशाहाने निरोप दिला की संत कबीराला धरा. त्यांचं वास्तव्य काशी या ठिकाणी असायचं, वाराणसी ज्या ठिकाणी असायचं. त्यांना धरायला सांगितलं आणि त्याच्याकडनं धर्म कबूल करून घ्या, धर्मांतरण करून घ्या. नाही करत तर त्यांना गंगेमध्ये बुडवा, दोरखंडाने बांधा, साखळीनं बांधा, जखडा आणि त्याला गंगेत बुडवा. आदेशाप्रमाणे शिपाई गेले, त्यांना धरलं, दोरखंडाने बांधलं, साखळीनं बांधलं, हात पाय बांधले आणि त्याला घेऊन चालले. ते विचारले संत कबीराने, बाबा मला का धरलाय तुम्ही? तेव्हा बादशाचा आदेश आहे, तुम्ही जे धर्म प्रचार आणि प्रसार करताय, जे तत्व पेरताय, याच्यापासून लांब व्हा, इस्लाम धर्म स्वीकारा, तर तुम्हाला सोडण्यात येईल. तेव्हा संत कबीर म्हणाले, प्राण गेलं तरी हरकत नाही, पण स्वतःचे कधी तत्व सोडणार नाही. त्याला नदीत बुडवलं, गंगेत टाकलं. त्यांनी त्यांच्या देवतेची, ज्या देवतेची उपासना करत होते त्या देवतेची त्यांनी उपासना करत असताना, नामस्मरण करत असताना गंगेमध्ये टाकल्यानंतर वाहत जात त्यांच्या हातात ते दोरखंड सुटून गेले आणि गंगेच्या दुसऱ्या तीरावर गेले. आणि तिकडचे लोक त्यांना पाहिले आणि पाहून त्यांनी उचलून त्या बादशाहापुढे आणले. आणि बादशाहाने सांगितलं, जर ह्याचं धर्म खरं आहे, तुमच्या सांगण्याने मी ह्याच्यावर अन्याय केला, जर माझा धर्म यांनी स्वीकारला नाही म्हणून याला फाशी शिक्षा देणं योग्य नाही, म्हणून त्या संत कबीरला सोडून देण्यात आलं. तुम्ही स्वतःच्या तत्वाशी एकरूप राहा. ज्या देवतेवर उपासना करताय, ज्या देवतेची संग करताय, त्याच्याशी तडजोड करू नका, कदापि करू नका. तुमचं स्वतःची उंची ठेवा, स्वतःच्या विचारावर ठाम राहा, तर तुमच्या साधनेचं फळ तुम्हाला मिळणार, नाही तर मिळणार नाही. आताचं माहूरगड माहीत असेल आपल्याला, आई यल्लम्मा ह्याचं पीठ आहे, शक्तिपीठ आहे. दत्त महाराजांचंही स्थान आहे, मानभोव पंथाचंही स्थान आहे. जिथं दत्त महाराजांचं वास्तव्य होतं, अशा या पवित्र ठिकाणी दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्या काळात संपूर्ण भारतातील 10,000 ब्राह्मण एकत्र जमले. 10,000 ब्राह्मण एकत्र जमून महायज्ञ करत होते. खूप मोठं यज्ञ केलं त्यांनी. त्यांचा संकल्प होता, जोपर्यंत दत्त महाराज प्रकट होत नाहीत, जोपर्यंत दत्त महाराज आम्हाला आशीर्वाद देत नाहीत, तोपर्यंत हा यज्ञ चालू राहील, असा संकल्प केला. ही खूप मोठी कहाणी आहे, खूप मोठी कहाणी आहे. मी पृथ्वीचा राई करतोय, थोडक्यात सांगतोय तुम्हाला. यज्ञ करता 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 11 वर्ष संपले. सतत यज्ञ चालू होता. आपल्या भागातील संत सज्जनगडाचे स्वामी रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याण महाराज, हे दोघेही प्रवास करता 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 त्या ठिकाणी गेले.
तिथं गेल्यानंतर खूप मोठी प्रजा, खूप मोठे सगळे ब्राह्मण मंडळी साधना करत होते, यज्ञ चालू होता. हे काय आहे बघावं म्हणून ते पण गेले. संध्याकाळची वेळ होती. त्यांना वाटलं आता ह्यांच्या आश्रयात आपणही निवांत तिथं आराम करावा, एक दोन मुक्काम करावे आणि पुढचा प्रवास करावा. म्हणून ते तिथं थांबले. स्नान संध्या उरकली, साधनेला बसले. तिकडे यज्ञ चालू होता, इकडं रामदास स्वामी, कल्याण स्वामी हे यांचं पूजा अर्चा चालू होती. तेवढ्यामध्ये एक मुल्ला, दाढी वाढवलेली, साधे कपडे, फाटक्या अंगावर, एक घोड्यावर त्याचं साहित्य सगळं सजवून, त्याच्या घोड्यावर ते त्याचं सामान, उपजीविकेचं साधन, ते भांडे, 4 भांडे असतील, काय बिछाना असेल, एक 7-8 पोरं, एक 2 बायका, एक 2-4 रेडे, एक 7-8 बकरे घेऊन ते चालले होते. संध्याकाळची वेळ होती. ते म्हणाले की यांच्या आश्रयाने आपण बी थांबूया इथंच, कारण पूर्वीची एवढ्या सुविधा नव्हत्या, दळणवळण नव्हता त्यावेळेस. तेही थांबले. इकडं सज्जनगडाचे स्वामी पण थांबले. इकडे यज्ञ चाललंय एका बाजूला, आणि एका बाजूला ते मुल्ला पण थांबला. त्याचे 2 पत्नी, घोड्यावर सामान खाली उतरवलं. संध्याकाळची वेळ झाली. पोरं म्हणायला लागले, बाबा खाने को कुछ तो दे दो. लहान लहान पोरं खायला मागायला लागले. तेव्हा त्यांनी थांबवलं, चूल लावली. एका बायकोनं चूल पेटवली, दुसऱ्या बायकोनं जळण घेऊन आली. सगळं तयारी झाली. आता धान्य बघतं तर काहीच नाही. मग आता काय करायचं? त्या मुलांनी सांगितलं, एक बकरी कापा, ह्या बकऱ्याला कापा आणि त्या हंड्यात टाका. पूर्वीचे हंडे मोठे मोठे असायचे हो, लहान हंडा नाही. मग ते हंड्यामध्ये टाकलं एक बकरं कापून, शिजायला लागलं. मग ते त्या मुलाची बायको म्हणाली की हंड्याच्या बुडात पण बसलं नाही एक बकरं, काय करायचं? पुरणार नाही सगळ्यांना. तो मुल्ला म्हणाला, अजून एक बकरं कापा. 2 कापले, 3 कापले, 4 कापले, 5 कापले, 10 कापले. त्या हंडाच भरत नव्हतं. मुल्ला वैतागला. त्या बायका त्यांच्या सुऱ्या घेतलेल्या होत्या हातामध्ये. तसं मुल्लाने सांगितलं, ब्राह्मणाला आवाज येईल असं, 2-3 ब्राह्मण आणा, कापा आणि यात टाका. त्या ब्राह्मणाने हळूच आवाज ऐकला. ब्राह्मणाने आवाज ऐकला. एक ब्राह्मण ऐकला, तो सगळ्या ब्राह्मणाला सांगितला, चला हे मुल्ला आपल्याला कापणार आहे, पळा. जसं गोंधळ उडाला, गोंधळ असं उडाला. एका तासात सगळे ब्राह्मण पळून गेले. साधना राहिली तिथंच. 11 वर्ष सतत ज्यांनी साधना केली, महायज्ञ केला, तो यज्ञ केलेले, देवावर निष्ठा ठेवून यज्ञ करणारे पळून गेले. राहिले 2 माणसं, रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी. तेव्हा मुल्ला म्हणाला, हे 2 राहिले, त्यांना कापा. ते जागा सोडून हल्ले नाहीत. त्यांना धरून आणलं त्या बायकांनी, मुल्लापुढे उभं केलं आणि त्यांना सांगितलं, आता तुम्हाला कापणार आहे आम्ही. यांनी दोघांनी काही शब्द काढला नाही. हे यांच्या देवाची साधना करत होते. काय करत होते? यांचे इष्ट देवता, उपासक देवतेचं हे साधना करत होते. तेव्हा रामदास स्वामींना हे कानावर गेल्यानंतर रामदास स्वामी उठले, आले आणि मान खाली घातलं. त्यांनी सांगितलं, जर मृत्यू तुमच्या हाताने असेल तर हे चुकणार नाही. आम्ही आमच्या देवतेची उपासना करतोय. कोणाचं करतोय? आम्ही आमच्या देवतेची उपासना करतोय. आमचा मृत्यू असेल तर संपू.
तेव्हा त्या मुलाने आवाज दिला, बघताय काय, कापा. त्या दोन्ही बायका त्यांनी दोघांच्या मानेवर सुरी लावली, तरी यांचं काय नाही. आणि 10,000 ब्राह्मण काय केले, पळून गेले यज्ञ सोडून. आणि हे दोघं तिथं सापडले, दोघांच्या मानेवर सुरी ठेवला. रामदास स्वामींनी सांगितलं, सद्गुरूंचे स्मरण केलं, देवतेची, ज्या देवतेची उपासना करत होते त्याच्यावर निष्ठा ठेवली आणि सुरी ठोकणार तेवढा त्यांनी देवतेची उपासना करत असताना सुरी त्यांच्या मानेवर पडलं नाही. समोर बघता तर दत्त महाराज मुल्लाच्या रूपाने आलं होतं. तो मलंगगड म्हणून प्रसिद्ध झाला. मलंगगड आजही प्रसिद्ध आहे. तिथं त्या मलंगगडावर दत्तांची साधना करणारे खूप लोक आहेत आजही. देव असे प्रसन्न होतात, तुमची निष्ठा बघतात, तुमचं पसारा बघत नाहीत, तुमचं भोंगा बघत नाहीत, तुमच्या देहबोलीवर भुलणारा देव नाही तो, तुमच्या निष्ठेवर भुलणारा देव असतो. तुमची निष्ठा पाहिल्याशिवाय तुमच्या पदरात काय टाकणार नाही. ही अशी साधना पाहिजे. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असा करा, परमार्थ असा करा की ती परमार्थामध्ये उन्मत्तपणा यायला नको. रावणाची भक्ती व्हायला नको, रामाच्या बरोबर असणारा हनुमानाची भक्ती पाहिजे आपल्याला, दास्य भक्ती. आज आपण ही साधना करतो, पाहताय. आणि त्या साधनेमुळे आपण निगेटिव्हकडे जातो, नकारात्मक विचाराकडे जातो. आणि नकारात्मक विचाराकडे जातो आणि फसतो. आणि आपण फसल्यामुळे तुम्हाला तुमचं मन फसवलं, तुमची चंचलता फसवली, तुमचे इंद्रिय फसवले, तुमचा नेत्र फसवला, तुमचा आचार विचार फसवला. हे बाजूला ठेवताय आणि धर्माला नाव ठेवत फिरताय. म्हणून साधना अशी करा की कमी साधनेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पुण्य पदरात कसं पडेल ते पहा. बोला ओम नाम.